आज आहे स्पेशल विदर्भ स्पेशल उकडपेंडी, ती पण गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ वापरून ही पौष्टिक असा नाश्ता विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे। तर इथे घेतलेलं आहे बघा ज्वारीचं पीठ, मी 1 वाटी ज्वारीचं पीठ 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेसन पीठ। छान आपल्याला याला कमी गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही किंवा जोपर्यंत त्याचा भाजलेला वास येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे। छान भाजलं की लगेच आपल्याला ते पीठ काढून घेऊन त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी। तेल, मोहरी, जिरे, शेंगदाणे, कांदा आणि थोडीशी मिरची आपले व्यवस्थित चांगले याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। चांगलं तळलं की कढीपत्ता, हळद, थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ छान तिखट तळले की आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे। इथे भिजवलेली हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, छान उकळी येऊ द्यायची। उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे भाजून घेतलेलं आपलं हे गव्हा आणि ज्वारीचं पीठ। तर व्यवस्थित आपल्याला याला छान गाठी तयार नाही झाल्या पाहिजे याच्या, म्हणून व्यवस्थित आपल्या पीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या पिठाच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजे। मस्त हे आपलं असं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला याला एक वाफ येऊ द्यायची आहे। वाफ येण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं। मस्त ही आपली गव्हा आणि ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार झालेली आहे। असा पौष्टिक नाश्ता, आपण याला उपमा म्हणलं तरीही चालेल, मस्त आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ही जर रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक आणि शेअर करा।